दिल्लीत आज इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे। सकाळी 11:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडेल। बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष बनवलं जाऊ शकतं। इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे जागा वाटपासंदर्भात या बैठकीअंतर्गत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच विषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आज इंडिया आघाडीची बैठक होतीये। ही बैठक सर्वार्थानं महत्त्वाची आहे। 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत या बैठकीमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कळीचा मुद्दा जो जागा वाटपासंदर्भात आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बसपा संदर्भात। बसपानं काही अटी शर्ती ठेवलेल्या आहेत, त्यावर देखील या इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, अधिकृत काही घोषणा तर होतीलच या बैठकीअंतर्गत, पण वंचित संदर्भात आज इंडिया आघाडी काही ठरवणार आहे का की पुन्हा बैठकांवर बैठकाच असणार आहेत? लागवी अगदी महत्त्वाचं आहे, कारण केंद्रीय पातळीवरती ही बैठक होणार आहे। ऑनलाईन माध्यमातून बैठक होणार असल्याची माहिती समोर आहे। इंडिया आघाडीचे एकूण 4 बैठका झालेल्या, त्यातली एक बैठक ही मुंबईत झाली, तर 3 बैठक या पटना, दिल्ली या ठिकाणी झाल्या आणि आता पुन्हा एकदा ऑनलाईन स्वरूपात ही बैठक होते आणि सर्व नेते, प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतात। माध्यमांच्या मधून जर आपण ऐकलं तर एकूण राजकीय पातळीवरती आणि केंद्रीय पातळीवर काही महत्त्वाचे विषय आहेत। राज्य पातळीवर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी इंडिया आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला स्थान आहे का आणि ते कधी मिळणार आणि जागा वाटपामध्ये वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार आणि यासाठी खरं तर उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख या ठिकाणी भाष्य करतील, हा प्रस्ताव सुद्धा मांडतील। केंद्रीय पातळीवर जर बघितलं तर जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। एकीकडे बसपा संदर्भात आपण जर बोललो तर त्यांनी सुद्धा ऑफर दिलेली आहे, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सुद्धा ऑफर दिलेली आहे। त्यामुळे या ऑफर काँग्रेस किंवा एकूणच इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत ते स्वीकारणार का आणि यामध्ये कशा प्रकारे जागा वाटप होईल? खरं तर काँग्रेसकडे तृणमूल काँग्रेसने 3 जागा मागितल्या, इतर राज्यामध्ये सुद्धा आम्हाला जागा पाहिजे असं सुद्धा मागणी केलेली आहे। तर इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा वाटपाचा तिढा आहे। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना ठाकरे गट असेल यांना सुद्धा काही समान जागा हव्या। त्यामुळे नक्कीच संपूर्ण राज्यामधील आणि देशामधील जागा वाटपाचा तिढा हा त्या ठिकाणी झाला। चौथा मुद्दा असा आहे की समन्वयक म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना नेमण्याची आज कुठेतरी घोषणा होऊ शकते। या संदर्भात आज प्रस्ताव येऊ शकतो, पुन्हा त्यावरती चर्चा होईल आणि या चर्चेनंतर नितीश कुमार यांच्या पारड्यात किती मतं आहेत, म्हणजे किती पाठिंबा नितीश कुमार यांना मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर इंडिया आघाडीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे होणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे हे 2 नेत्यांकडे सर्वांचं लक्ष आहे। दोघांच्या बद्दलची पदं ही त्यांना मिळतात का आणि किती पक्ष याला राजी होतात, किती पक्षांचा पाठिंबा मिळतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आणि लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत लागवी, त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आज ठरला तर हे पक्ष जे प्रादेशिक पातळीवरती आणि केंद्रीय पातळीवरतीच तयारीला लागतील आणि तशा प्रकारे जागा वाटपामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघ सुद्धा ते पक्ष तयारी करण्यास सुरुवात करतील। मात्र आज हा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे लागवी। निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असा सविस्तर माहिती करता। ही बैठक ऑनलाईन आहे, त्यामुळे या बैठकी अंतर्गत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।